महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सन्मान पुरस्कार ज्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला, अर्थात शहापूर उपजिल्हा रुग्णालय, या रुग्णालयाबाहेर मी आहे. नमस्कार, मी काजल दिनकर. आज आपण पाहणार आहोत शहापूर उपजिल्हा रुग्णालयाची कोलमडलेली आरोग्य व्यवस्था. किल्ले माहुलीच्या दगदगत्या इतिहासाने नाहून निघालेला शहापूरकर आज आपल्यावरील होणारा अन्याय निमूटपणे सहन करताना पाहून आश्चर्य वाटते आहे. होय, हे पहा, आपलं उपजिल्हा रुग्णालय शहापूर, करोडो रुपये खर्च करणारे शासन आणि त्याची बेजबाबदारपणे व्यवस्थापन करणारे प्रशासन पाहून आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय ही म्हण आठवल्याशिवाय राहत नाही. शहापूरच्या ग्रामीण भागातून येणारा ग्रामीण भागातील नागरिक दवाखान्याच्या रांगेत तासन तास उभा राहतो आहे, मात्र सरकारी बाबू ओपीडी मध्ये दुपारनंतर हजरच नसतात. रुग्णांना, गरोदर मातांना दिलं जाणारं जेवण निकृष्ट दर्जाचे असते. कधी कुठे अपघात झाला तर वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णालयात बरा व्हायला येणारा रुग्ण इथली अस्वच्छता पाहून पुन्हा आजारी झाल्याशिवाय राहणार नाही. गंभीर आजार असतानाही रक्ताचे रिपोर्ट मिळायला 2-4 दिवस लागत असल्याने रुग्ण दगावल्यास याला जबाबदार कोण? आज एखादा डॉक्टर हजर असतो तर दुसऱ्या दिवशी गायब. कंत्राटी कामे, कंत्राटी भरती, औषधे यांच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असलेल्या या सरकारी रुग्णालयाच्या व्यवस्थेचं आता करायचं तरी काय? तुम्हीच सांगा.